येवला तालुक्यात यंदा पावसाअभावी गव्हाच्या लागवड क्षेत्रामध्ये घट झाली असून यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे गव्हाची वाढ खुंटल्यानं उत्पादनात देखील घट दिसून येणार आहे। येवला तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं यंदाच्या वर्षी कमी पाऊस पडल्यानं याचा फटका नक्कीच सर्व पिकांना बसला असताना आता रब्बी हंगामातील गहू पिकाची क्षेत्रामध्ये देखील घट झाल्याचं यावेळी दिसून येत असल्यानं अक्षरशः यंदा गव्हाची 42% लागवड झाली आहे। पाणी कमी असल्यानं अक्षरशः यंदा गव्हाची वाढ देखील खुंटल्यानं उत्पादनात देखील मोठी घट होणार असल्यानं घरापुरता सुद्धा गहू शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। याबाबत गहू उत्पादक शेतकरी योगेश शिंदे तसेच तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी अधिक माहिती दिली आहे। या वर्षी दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे मला 4 एकर क्षेत्र व गहू मी एकर भरच केला आहे। एकरला कमी आहे 2-4 गुंठे, पण एकर भर गहू केला आहे आणि त्याची वाढ 1.5 ते 2 फूट झालेली आहे। दरवर्षी वाढीप्रमाणे तो 3.5-4 फुटाची हाईट राहते त्याच्यावाली गव्हाची, पण 1.5 फूट हाईट असल्यामुळे गव्हाचं उत्पादन कमी भेटेल। दुष्काळ परिस्थिती झालेली आहे, त्याच्यामुळे पाणी नाही, बाकीचे क्षेत्र तसेच पडून दिलेले आहे आणि ह्या वर्षी जे उत्पन्न भेटणार आहे ते 50%च भेटणार आहे आणि बाकीचं 50% असंच निसर्गाने न साथ दिल्यामुळं होऊ शकतं। रब्बी हंगामामध्ये येवला तालुक्यामध्ये सर्वसाधारण क्षेत्र हे 11,700 हेक्टरवर आहे। येवला तालुका हा दुष्काळ परिस्थिती असल्या कारणामुळे जवळजवळ सर्वच पिकांचा पेरा हा घटलेला आहे। त्यामध्ये जर स्पेसिफिक आपण जर गव्हाचा जर पेरा बघायला गेलो तर सर्वसाधारण क्षेत्र हे 6,300 हेक्टरवर आहे। त्यापैकी फक्त 2,700 हेक्टरवरच लागवड झाली आहे, म्हणजे जवळजवळ 42.61% एवढी यावर्षी लागवड झालेली आहे।